आता यापुढे या घराची पायरी तुम्ही चढायची नाही, कळलं ना? पुन्हा कधीही तुम्ही दोघी मला इथे दिसता कामा नये. चला निघा. का? आणि तुम्ही सांगणार आहे कोण? आम्ही इथंच थांबणार. आणि राजन सरांनी तर स्वतः सांगितलंय कमळीला इथं अन्नपूर्णा आजींच्या जवळ त्यांच्या बरोबर थांबायला. कसं आहे ना निंगी, माझा राजन खूप हळवा आहे. त्याला ना कळतच नाही की कुणाला घरात ठेवायचं आणि कुणाला लाथ मारून बाहेर घराच्या फेकायचं ते. हा, हे बरोबर बोलल्या. त्यासनी कळतच नाही कुणाला आत ठेवायचं आणि कुणाला बाहेर येते. हो रागिनी काकी, मी इथं फकस्त अन्नपूर्णा आजींसाठी थांबतोय. आणि आता तुम्ही किती बी काय बी म्हणालात ना, तरी मी इथंच थांबणार. अगं ए गावछाप, हाऊ डेअर यू स्पीक टू माय मॉम लाईक दॅट? हा, आणि तुला काय गं, माझी मॉम आणि माझी ग्रॅनी आजी म्हणजे अन्नपूर्णा आजी वाटली? हा, ए, तुम्ही दोघी, तुमच्याशी बोलतेय मी. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळलेलं नाहीये का? यापुढे या घरात तुम्ही पाऊल ठेवायचं नाहीये. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ही जी आजी आहे ना, ही अनिकाची सख्खी आजी आहे आणि ही तिची सख्खी नात आहे. त्यामुळे तिच्या आजीची काळजी कशी घ्यायची हे तिला बरोबर माहितीये. ते काम ती करेल. उगाच फाटक्यात तू पाय घालू नको. चल निघ. त्या अशा ऐकणार नाहीयेत, ह्यांना ना धक्के मारून घराच्या बाहेर काढलं पाहिजे. सिक्युरिटी, सिक्युरिटी. हो कडू आजी, उगं कशाला घसा फाडताय? जातो आम्ही. ए दीडशाने, जा ना अन्नपूर्णा आजींची काळजी घे. तू कशी बी वागलीस तरी बी त्यांचा लई जीव आहे तुझ्यावर. निघे चल. हे बघा, हा आपला अहमदनगरचा प्रोजेक्ट आहे. तुम्हाला माहिती आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तसं मी ह्या सगळ्या स्लाइड्स बघितल्या आहेत. बट आय फील तुम्ही एकदा गो थ्रू करा. बघू मग. हे जे आहे ते आपण कोटेशनमध्ये साधना ताई, ऋषी, साधना ताई, अहो साधना ताई, कुठे होतात तुम्ही? किती शोधलं आम्ही तुम्हाला. अशा न सांगता कुठे निघून गेला होतात? हा ऋषी, या कुठे सापडल्या तुला? आई अगं, कॉलेजची एक वन डे टूर जाणार आहे, त्यासाठी एक स्पॉट बघायला गेलो होतो मी. तेव्हा ह्या अचानक भेटल्या, गाडीसमोर आल्या अचानक. अरे बापरे. अहो नशीब तुम्ही ऋषीच्या गाडीसमोर आलात. साधना ताई, खूप काळजीत होतो आम्ही. आणि हे काय झालं तुमच्या डोक्याला? नक्की नक्की कुठे होतात? काय झालं? अहो ते नाही का, त्या दिवशी आपल्या घरनं बाजारात जायला बाहेर पडलो, तेव्हा एका गाडीनं उडवलं. काय? आणि जाग आली तेव्हा कळलं का मी सरकारी दवाखान्यात आहे. आणि मग तिकडनं जेव्हा बाहेर पडलो तेव्हा या घरचा पत्ता हुडकत हुडकत येतच होतो, तेव्हा यांच्या गाडीसमोर आलो बघ. अहो, आम्हाला तुमची केवढी काळजी लागून राहिली होती. खूप शोधला आम्ही तुम्हाला. साहेब मला माफ करा, माझ्यामुळे तुम्हाला समध्यासनी लई त्रास झाला. साधना ताई, अहो तुम्ही माफी कसली मागताय? आम्ही हे सगळं तुमच्याकरता बोलतोय. बरं, हे सगळे प्रश्न उत्तर असू दे. आता आपण नंतर निवांत बोलू. आता तुम्ही आज जा आणि जरा आराम करा. हा ऋषी? हो मावशी, या आरामात. हा सावकाश. नशीब सापडल्या. सतीश, मी काय म्हणते, सगळ्यात पहिले आपण साधना त्यांचा आय कार्ड तयार करूया. हां, हे करेक्ट आहे. त्यांच्याजवळ आय कार्ड असताना तर हे सगळं झालंच नसतं. निदान आपल्याला हॉस्पिटलवाल्यांनी इन्फॉर्म तरी केलं असतं ना. करेक्ट आहे. बनवून घेऊ लगेच आय कार्ड. नशीब. या बाई. मला अजून थोडे दिवस हितच लपून राहायला लागणार. हितनच कमळीला हुडकायला लागणार. आणि एकदा का ती सापडली का लगेच तिला माझ्या बरोबर घेऊन हितनं या सगळ्यापासून लांब कुठेतरी कायमच निघून जातो बघा. कमळे, हे असं काहीतरी होणार म्हणूनच मी तुला मुंबईला सोडत नव्हतो ग. अरे पण तुमच्या डोळ्यासमोरून कशी निसटून गेली ती? बरं कुठल्या गाडीत बसली काय बघितलं की नाही? अहो माहित नाही मॅडम,
ड्रायव्हिंग कोण करत होतं? कोण होता ड्रायव्हर? काही चेहरा बघितला का? नाही. अरे काय सगळ्याची नाही 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 काय उत्तरं चाललेली आहेत? बरं ठीक आहे, गाडी गेली, गाडीचा नंबर वगैरे तरी मिळालाय का? नाही. नाही. अरे काय कशी कामं करता तुम्ही? आता काय सांगू मी तुम्हाला? काय मी काय तुम्हाला तिथे काय पतंग उडवायला पाठवलं होतं? हा, पैसे घेताना कसे गोड वाटतात? एक काम धड जमत नाहीये तुमच्याच्याने. सगळ्या माझ्या कामाचा असा ना बट्ट्या बोळ करून टाकलेला. चल चल ठेव फोन. मॅडम, अन्नपूर्णा मॅडम काहीच खात नाही आहेत. काय काय खात नाही म्हणजे काय? जा जबरदस्तीने भराव. अरे तोंड उघड आणि असं कोंब तिच्या तोंडात. जा चल. खूप प्रयत्न केला पण खातच नाही आहेत त्या. आधी कमळी मॅडम यायच्या ना, त्यांच्या हाताने खायच्या त्या. त्यांना बोलवता का? त्यांनी स्वतःहून भरवलं ना, खातील त्या. ए, पुन्हा त्या कमळीचं नाव नाही काढायचंय घरात, सांगून ठेवते. तुला दिलेलं काम तुला जमत नाहीये? पगार घेताना बरं वाटतं ना? मग साधी साधी सोपी सोपी कामं करता येत नाही? जा जा भरव म्हटलं ना, कोंब तिच्या तोंडात. जा. हो. पुन्हा एकदा प्रयत्न कर. रागिणी, अनिका, या इकडे. कमळे, काय अशी घुमेगत का बसलीस? आज काय झोपायचं नाही वाटतं तुला? नाही ग निंगे, अन्नपूर्णा आजींची लईच काळजी वाटायला लागली. कशा बसल्या होत्या त्या, कोणाशी बोलत नाही, रडत नाही, नुसत्या शांत बसून होत्या. डॉक्टरांनी सांगितल्यापासून तर लईच भीती वाटायला लागली आम्हाला. त्यासनी बोलतं कसं करायचं ह्याचाच विचार करतोय. या सगळ्या गोष्टीचा परिणाम राजन काकांना लई झालाय ग. ते दाखवत नसलं तरी बी त्यासनी लई त्रास होतोय. नाही निंगे, ह्या कंडिशन मध्ये आपण आजींना सोडून आलोय हे काय पटना झालंय मला. आपण तिथं असायला पाहिजे होतं. कमळे, मला कळतंय ग तुला किती त्रास व्हायला येतो. पण तू बघितलंस ना त्यांच्या घरातल्या बायका आपल्या संग कशा वागल्या ते, आणि त्या काय लायकीचे आहे हे तुला काय माहित नाही वय? ना स्वतः काय करायचं ना दुसऱ्याला काय करायला द्यायचं. पण कमळे, तुला खरंच वाटतंय त्यासनी अन्नपूर्णा आजींची काळजी आहे? अजिबात नाही. निंगे, माझ्या डोसक्यात वेगळाच डाऊट यायला लागला. या सगळ्यात काय तर गोलमेज परिषद नक्कीच आहे. म्हणजे बघ की, हे सगळं असं सहजासहजी झालेलं नाही. 100% काहीतरी प्लॅनिंग करून कोणीतरी केलं. म्हणजे अन्नपूर्णा आजींना ज्या मुलीनं फोन केला होता ती त्यांची नात नव्हती. मग त्यासने फोन कोणी केलेला? कमळे, तू मला विचारशील तर माझ्या डोसक्यात एकच नाव येते, ती गोलमेज अध्यक्ष कडू आजी. कमळे, जरा तरी विचार कर की, त्या घरात ती एकमेव अशी आहे का तिला अन्नपूर्णा आजींची नात आली की प्रॉब्लेम आहे? तिला ती त्या घरात नकोच आहे. खरं आहे तुझं. त्या असलं काहीतरी 100% करू शकते. म्हणजे खरं त्यांनी आपल्याला घरातनं बाहेर काढलंय तर त्या आजींची काळजी घेतील ना. मी असं आजींना त्रासात नाही बघू शकत ग. काय माहित आता काय होईल ग.